पुन्हा आपलं स्वागत आहे आपलंच यूट्यूब चॅनल टॅलेंट शो झोन. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. ते म्हणजे विद्युत सहाय्यक संदर्भातील प्राजक्ता तानपुरे जे सर आहेत त्यांनी एक ट्विट केलेलं आहे. जे ऊर्जा मंत्री जे आहे त्यांनी ट्विट केलेलं आहे. आपल्या रिझल्ट संदर्भातील काय आहे हे अपडेट तर जाणून घ्या. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर विद्युत सहाय्यकच्या कोणत्याही अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जर कोणताही व्हिडिओ अपलोड केला असताच तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आणि तुम्ही लगेचच पाहू शकाल. विद्यार्थी मित्रांनो, कसं आहे, जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला व्हिडिओ हे दिसत नाही आणि नोटिफिकेशन मिळत नाही. आणि विद्युत सहाय्यकबद्दलचे सर्वात छोट्या छोट्या आणि सर्व अपडेट्स मी तुम्हाला देतच असते. तर हा स्पेशली तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे. वेळात वेळ काढून बघा. प्राजक्ता तानपुरे साहेब यांनी ट्विट केलेलं आहे. विद्युत सहाय्यक भरती प्रक्रिया पुढे नेण्यासंबंधित आज महावितरण समोरील बैठक घेतली. ही प्रक्रिया पुढे नेत असताना बऱ्याच कायदेशीर बाबी अत्यंत बारकाईने विचार करावा लागत आहे. मुलांच्या या बाबतीत शंकेचे निरसन करण्यासाठी पुढील मंगळवारी व बुधवारी मुलांशी संवाद साधणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, विद्युत सहाय्यक भरती जी आपली चालू आहे तर त्याच्या संदर्भात खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहे असं यांचं म्हणणं आहे. आणि जे पण प्रॉब्लेम्स आहेत तर त्याच्यासाठी सरांनी बैठक हे घेतलेली आहे. कारण की आपली जी निवड यादी आहे, जी मेरिट लिस्ट आहे, लवकरात लवकर लावण्यासाठी आणि त्याच्यामध्ये बारकाईने विचार करून, म्हणजे प्रत्येक क्षणामध्ये, आणि म्हणजे टेक्निकल जे इश्यूज आहे, खूप सारे जे स्टुडंटचे आहे, जसं होल्डिंगवर ठेवलेले स्टुडंट आहे आणि बेस्ट ऑफ फाईव्हचे जे स्टुडंट आहे, असे खूप सारे जे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहे त्याच्या संदर्भात त्यांना प्रत्येक गोष्टीचे बारकाईने निरीक्षण करूनच त्यांना रिझल्ट हे लावावं लागणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या ज्या मीटिंग्स चालू आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. आणि जे स्टुडंट आणि जे लोक तुम्हाला असे म्हणतात का जे आपली मेरिट लिस्ट लागणार नाही आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. कारण की स्टुडंट तुम्हाला असे कमेंट्स करतात का रिझल्ट हे रद्द होणार आहे, आपलं जे वॅकन्सी आहे रद्द होणार आहे. असल्या कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. कारण की मला माहीत आहे, मी ऑफिसमध्ये असताना किती म्हणजे एका 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 सरांना किती सारे बेंच सांभाळावं लागतं आणि किती सारे कामं हँडल करावं लागतं. तर मनुष्यबळ हे अत्यंत कमी आहे. आणि असल्यामुळे जेही प्रकार असलं होणार नाही, कारण जे भरती आहे हे रद्द होणार नाही. कारण की मनुष्यबळ कमी असल्यामुळे त्यांना अत्यंत गरजेचं आहे भरती आणि रिक्रुटमेंट जे आहे पूर्ण पार पडली पाहिजे. आणि मनुष्यबळ हे कामं जे आहे ते रोखतात आणि त्याच्यामुळे जे कामं आहे होऊ शकत नाही. तर कोणत्याही असल्या निगेटिव्ह थिंकिंग आणि निगेटिव्ह लोकांच्या दूर राहा. कारण की भरती ही 100% होणारच आहे. जरी कोणत्या काही अपडेट असले तर मी तुम्हाला देतच असते, पण तुमच्या मनात तुम्ही असं निगेटिव्हिटी आणू नका. तर बघा, मुलांच्या भावना मी समजू शकतो. तुमच्यासाठी माझे प्रयत्न अविरत चालू आहे. कृपया कोणी गैरसमज करू नका. बघा, यांनी पण असंच म्हटलेलं आहे. कारण की कसं असतं, यांना पूर्ण कामं हे सांभाळावं लागतं. पहिलेच आपलं 2-3 वर्षापासून लेट झालेलं आहे हे मी मान्य करते. बट यांच्या पण जे प्रत्येक प्रकारची कामं असतात, पण तरीही आपल्यासाठी खूपच प्रयत्न करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर मुलांच्या भावनाही मी समजू शकतो. तुमच्यासाठी माझे प्रयत्न म्हणजे चालूच आहे. कृपया कोणीही गैरसमज करू नका. बघा, कोणीही गैरसमज करू नका. 100% रिझल्ट हे लागणारच आहे. जरी तुमचे काही प्रॉब्लेम्स असाल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आणि स्पेशली आपण जे टेलिग्रामवर ग्रुप बनवलेला आहे, टॅलेंट शो झोन या नावाने तुम्ही सर्च करू शकता टेलिग्रामवर. आणि प्रत्येक स्टुडंट तिथे जॉईन व्हा. म्हणजे महावितरण संबंधित कोणतेही जर प्रॉब्लेम्स असेल, काही असेल, तर आपण सर्व स्टुडंट आणि सर्वजण मिळून तिथे चर्चा करू शकतो. तर तुम्ही प्रत्येक जण ते जे ग्रुप आहे टॅलेंट शो झोन या नावाने सर्च करा टेलिग्रामवर आणि जॉईन व्हा. तर तिथे काही जरी प्रॉब्लेम्स असेल तर आपण सर्व स्टुडंट वगैरे सर्व एक युनिटी ग्रुप बनवू शकतो आणि काही चर्चा पण करू शकतो. तर 1-2 बाबी तपासून काही कालमर्यादा पुढे यादी लावण्याची सूचना केल्या आहेत. बघा, यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर त्यांचे ते तपासून म्हणते पुढील यादी लावणारच आहे. बघा, मी तुम्हाला 100% म्हटलेलं आहे. तुमची जी यादी आहे लागणारच आहे. मनुष्यबळ कमी आहे आणि मुलांना घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की काम हे रोखत आहे, काम होत नाही आहे. त्याच्यामुळे हे त्यांनी पण असं सांगितलेलं आहे की तुमची ही यादी लावणारच आहे व सर्वांची समाधान कदाचित मी करू शकत नाही. बघा, यांचं असं म्हणणं आहे का खूप सारे जे पॉईंट्स आहेत तर त्यांचं मी समाधान करू शकत नाही. पण बट
सर्वांना न्याय हे देण्याचा माझा प्रयत्न राहील. जास्तीत जास्त मुलांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहील. यांचं पण असंच म्हणणं आहे, की न्याय हे सर्वांना मिळणारच आहे. पण एकदम सर्वांचं मनाचं आता कसं वेगवेगळ्या जे पॉइंट्स असतात, तर सर्वांना चे वेगवेगळं म्हणणं असतं. पण न्याय हे सर्वांना देण्यातच येणार आहे. मी अजून बघा त्यांनी काय ट्विट केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी हे मी वेळात वेळ काढून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा, मी राजकारण करत असताना जात-पात, धर्म, गरिबी, श्रीमंत असा भेदभाव कधीही केलेला नाही. सामोर आलेला प्रत्येक प्रश्न हा जाणून आपल्यालाच प्रश्न आहे असाच तळमळत तो सोडवण्याचा प्रयत्न माझा आहे आणि त्याच भावनेची तुमची बाजू मांडत आहे. बघा, यांचं असं म्हणणं आहे का मी कोणत्याही प्रकारचं जे राजकारण म्हणजे करत नाही, म्हणजे गोर गरीब श्रीमंत सर्वांना एकच लेखतो आणि स्टुडंट हे माझे सर्वच मला सर्वात सारखेच आहे, हे यांचं म्हणणं आहे. आणि आणि हो, इटा पिटा जावे या तुमच्या शुभेच्छा मला कठीण प्रसंगी नक्कीच धीर देऊन गेल्या आणि तुमच्या बाबतीत तुमचे मनापासून आभार. विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे तुमच्यासाठी एवढं प्रयत्न करत आहे. तर त्यांचं असंच म्हणणं आहे का शुभेच्छा मला कठीण प्रसंग, म्हणजे जे काही आता एवढे प्रॉब्लेम्स येत आहे त्यांना त्यांचे पण प्रॉब्लेम्स पाहावं लागतात आणि त्यांच्या पण वेगवेगळ्या त्यांच्या मीटिंग्स वगैरे सर्व अटेंड करावं लागतात आणि आपल्यासाठी पण हे खूप प्रयत्न करत आहे आणि निश्चितच आपली ही एवढं यांनी स्वतः ट्विट करून सांगितलेलं असल्यामुळे आपली ही यादी लवकरच प्रकाशित होणार आहे आणि लवकरात लवकर आपली ही रिझल्ट लागणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं ऑफिशियल कोणतंही जर इंटरनल ज्याही नोटीस वगैरे येणार, जसं ऑफिशियल कोणतीही माहिती जर येणार, तर मी स्वतः तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणार आणि तुम्हाला हे सांगणार काय काय माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे स्पेशल तानपुरे साहेबांनी आपल्याला ट्विट करून सांगितलेलं आहे. जे भरती प्रक्रिया आहे विद्युत सहाय्यकची ती चालू आहे आणि रिझल्ट आहे आपला हा लवकरात लवकर लागणार आहे. मेरिट लिस्ट लागणारच आहे आपली. वेटिंग लिस्ट नसून हे मेरिट लिस्टच लागणार आहे, कारण की जागा हे खालीच होते आणि ते वेटिंग लिस्ट नसून जागा खाली असल्यामुळे मेरिटच लिस्ट लागणार आहे. तर तुम्ही कसल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका आणि असेच काही अजून काही अपडेट असेल तर तुम्हाला मी वेळोवेळी देतच राहणार. तुम्हाला जर हा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अन्य कोणतेही तुमचे काही प्रश्न असेल, काही प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही मला कमेंट करा. म्हणजे कमेंटद्वारे मी तुम्हाला जे कोणतेही जे प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, बघा, तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे हे. आपला रिझल्ट हा लवकरात लवकर लागू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.